नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री ह्या युनिटमध्ये आपण बऱ्याचशा कन्सेप्ट याच्या अगोदर शिकलोय. सगळ्यात अगोदर ट्रिग्नोमेट्रीचे मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युले शिकवलेत. जे काही बेसिक तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत शिकले होते ते सगळं मी काही इथं रिकॉल करून घेतलं, तुमच्याकडनं रिवाइज करून घेतलं. त्याच्यानंतर मग मी ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल आणि अलाइड अँगल या गोष्टी ज्या आहेत आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत. त्यांचे फॉर्म्युलेज आपण बघितले, त्याच्यावरती बरेचसे एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय की जे कंपाऊंड अँगल अलाइड अँगलचे फॉर्म्युले त्यासोबत एक टेबल छान मी तुम्हाला दिलाय व्हॅल्यूचा. जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तेवढ्यांदा त्याला लिहून काढा, पुन्हा 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 त्याला रिवाइज करा. आता याच्यामध्येच आता एक नवीन चॅप्टर आपण इथं बघणार आहोत की ट्रिग्नोमेट्री रेशो ऑफ मल्टिपल अँगल्स अँड सब मल्टिपल अँगल्स. याची डेफिनेशन पण मी इथं लिहिलेली आहे. आधी आपण ते बघूया. आणि इथं सुद्धा मी तुम्हाला बरेचसे फॉर्म्युले, नवीन फॉर्म्युले या ठिकाणी देणार आहे. तर ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आधी आणि मग त्यांना पाठ करायचे. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले समजून घेतल्यावरती पाठांतर करणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. कारण जेव्हा एक्झाम्पल आपण सोडवतो तर एक्झाम्पल सोडत असताना आपल्याला कधी कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला लागू शकतो, कधी आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला लागू शकतो, कधी आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीज लागू शकतात किंवा आपल्याला या ठिकाणी मल्टिपल सब मल्टिपल अँगल सुद्धा लागू शकतात आणि बेसिक व्हॅल्यूज पण लागतात आपल्याला टेबल मधल्या. तर त्यामुळे शक्य असेल तर त्या गोष्टी पाठ करा. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिला प्रश्न की सर व्हॉट इज मल्टिपल. त्याच्या नावातच आहे मल्टिपल. म्हणजे सपोज जर का मी म्हटलं तुम्हाला 5, तर 5चं मल्टिपल काय येणार मग 10, 15, 20, 25, 30, 35, थोडक्यात 5चा पाढा. ठीक आहे. जर मी तुम्हाला म्हटलं अरे 3चे मल्टिपल सांगा बरं का, मल्टिपल ऑफ 3, मग तुम्ही काय करायचं, सरळ सरळ 3चा पाढा म्हणणं सुरू करायचं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 ह्या पद्धतीने. सो दे आर मल्टिपल ऑफ 3. मग तसं जर का थीटा अँगल असेल, थीटा, तर थीटाचे मल्टिपल कसे येतील बरं, थीटा, 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा, 5 थीटा, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, मल्टिपल ऑफ अँगल थीटा. त्यानंतर पुढचा वर्ड आहे इथं सब मल्टिपल. सब सब हा जो वर्ड आहे ना तो हाफ डिनोट करतो. म्हणजे जो थीटा आहे ना, तर थीटाचे मल्टिपल काय होते, 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा, 5 थीटा, 6 थीटा अँड सो ऑन. हे थीटाचे मल्टिपल झाले. बट थीटा बाय 2, 3 थीटा बाय 2, 5 थीटा बाय 2, 7 थीटा बाय 2, 9 थीटा बाय 2 यांना आपण म्हणतो सब मल्टिपल ऑफ थीटा. थीटाचे ते काय झालेत, सब मल्टिपल्स. ओके. मग ह्या दोघं डेफिनेशन मी इथं लिहून दिलेले आहेत, ते एकदा बघा. हे बघा, लक्ष द्या मित्रांनो, मी त्याला फक्त हायलाइट करतो. सो अँगल्स ऑफ द फॉर्म 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा, 5 थीटा, 6 थीटा, 7 थीटा अँड सो ऑन आर कॉल्ड मल्टिपल्स ऑफ थीटा. मल्टिपल्स ऑफ थीटा अँड कॉल्ड मल्टिपल अँगल्स. आणि त्याला काय म्हटलं जातं, मल्टिपल अँगल्स. पुढे बघा. On the other hand, angle of the form theta by 2, 3 theta by 2, 5 theta by 2, 7 theta by 2, 9 theta by 2 are known as sub multiple of theta. मग मी इथं दोघं तुम्हाला लिहून देतो. हे बघा, मल्टिपल ऑफ थीटा, मल्टिपल ऑफ थीटा. हे बघा, मल्टिपल ऑफ थीटा मध्ये काय काय येतील मग, 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा, 5 थीटा अँड सो ऑन. ठीक आहे. पुढे सब मल्टिपल ऑफ थीटा. सब मल्टिपल ऑफ थीटा मग कसं येणार हे बघा. पहिला हाफ थीटा बाय 2, नंतर 3 थीटा बाय 2, त्याच्या पुढचा 5 थीटा बाय 2, त्याच्या पुढचा 7 थीटा बाय 2, त्याच्या पुढचा 9 थीटा बाय 2 आणि अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्यू चालू शकतात. 11 थीटा बाय 2, 13 थीटा बाय 2, 15 थीटा बाय 2 अँड सो ऑन. सो इट इज नोन ॲज अ मल्टिपल ऑफ थीटा आणि याला म्हणतात सब मल्टिपल ऑफ थीटा. मग हे मल्टिपल ऑफ थीटा आणि सब मल्टिपल ऑफ थीटा, तर यांचे काही महत्त्वाचे फॉर्म्युले असतात. जे फॉर्म्युले आपल्याला बरेचसे ट्रिग्नोमेट्रिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लागतात. मग ते फॉर्म्युले आधी समजून घेऊ. तर मी तुम्हाला इथं मल्टिपल मध्ये 2 थीटा आणि 3 थीटाचे फॉर्म्युले आधी समजून सांगतो. सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करू ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 2 थीटा किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ 2 थीटा. तर आधी मी तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युले सांगतो आणि या सगळ्या फॉर्म्युलांचं जे काही डेरिवेशन आहे हे डेरिवेशन लपलंय प्रिव्हियस चॅप्टर मध्ये, म्हणजेच काय कंपाऊंड अँगल फॉर्म्युलांमध्ये. पण आपल्याला डेरिवेशन बेस काही प्रश्न नसतो, पण तुम्हाला समजण्यासाठी मी ते नक्कीच तुम्हाला इथं करून दाखवेल. ओके.
बट डेरिवेशन फक्त समजून सोडून दिलं तरी चालतंय, बट द इम्पॉर्टंट इज व्हॉट, फॉर्म्युले पाठ करणं. हा मग आता बघा मी 1 बाय 1 तुम्हाला एक एक फॉर्म्युला या ठिकाणी सांगतो. सगळ्यात पहिला फॉर्म्युला साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला. साइन ऑफ 2 थिटा बघा काय म्हटलं आपण इथं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 2 थिटा किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ 2 थिटा. 2 थिटा इज द मल्टिपल ऑफ थिटा. 3 theta again it is the multiple of theta. 5 theta again it is the multiple of theta. But what about 3 theta by 2? 3 theta by 2 is the sub multiple of theta. हे लक्षात घ्या. मग sin 2 theta चा फॉर्म्युला असतो 2 times sin theta multiply by cos theta. तो sin theta multiply by cos theta. एकतर तुम्ही असं लिहू शकतात किंवा आणखी एक फॉर्म्युला आहे तो असतो 2 tan theta divided by 1 plus tan square theta. 1 plus tan square theta. तर साइन ऑफ 2 theta या फंक्शनचे या ठिकाणी 2 फॉर्म्युले आहेत आणि हे दोघं फॉर्म्युले गरजेनुसार आपल्याला पुढे वापरावे लागतात. मी तुम्हाला याचं डेरिवेशन सांगतो. बघा कसं लिहू शकतो आपण हा साइन ऑफ 2 theta जो आहे ना, हे बघा मित्रांनो, हा जो साइन 2 theta आहे ना, इट कॅन बी रिटन लाईक दिस, साइन थीटा प्लस थीटा. बरोबर आहे का नाही, साइन थीटा प्लस थीटा असं लिहू शकतो. याला अजून करा ए आणि याला अजून करा बी. मग मी तुम्हाला जस्ट मागच्या चॅप्टर मध्ये साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला शिकवलाय का नाही रे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर साइन ए प्लस बी. तो हा असतो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा असतो फॉर्म्युला. बरोबर, हा फॉर्म्युला असतो. बस आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. बघा साइन ए म्हणजे काय, साइन थीटा. कॉस ए म्हणजे काय, कॉस थीटा. कॉस ए म्हणजे काय, कॉस थीटा. आणि साइन बी म्हणजे काय, साइन थीटा. तर बघा साइन थीटा कॉस थीटा, साइन थीटा कॉस थीटा. तर एकच गोष्ट दोनदा झाली आहे. सो इट कॅन बी डन लाईक दिस, 2 sin थीटा कॉस थीटा. हे बघा 2 sin थीटा कॉस थीटा लिहिलंय का नाही आपण त्याला, 2 sin थीटा कॉस थीटा. अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं एक्सप्रेशन आहे. फर्स्ट एक्सप्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो सेकंड पार्ट जो आहे ना, याचं डेरिवेशन पण देता येतं, पण त्याची रिक्वायरमेंट नाही. त्याला टॅनच्या फॉर्म मध्ये पण लिहिता येतं आणि ते डायरेक्टली 2 tan अपॉन 1 plus tan square theta असं मी त्याला लिहिलेलं आहे. मग याच्यानंतर आता मी जो काही कॉस ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला लिहेल किंवा टॅन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला लिहेल, या सगळ्यांचं जे काही डेरिवेशन आहे ना, हे कंपाऊंड अँगल फॉर्म्युलांमध्ये लपलेलं आहे. मग आपल्याला ते डेरिवेशनची मुळात इथं गरज नाही. एक फक्त समजलं तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त फॉर्म्युले मी जे लिहून देतोय ते फॉर्म्युले तुमच्या नोट्स मध्ये प्रॉपरली लिहा आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ते पाठ करा. कारण ते पाठ जर होणार नाहीत तर प्रॉब्लेम सुटणार नाही. हे मी पुन्हा वारंवार मी बोलतोय, तर त्याचं काहीतरी कारण असणार म्हणूनच मी बोलतोय. अदरवाईज तुमचे फॉर्म्युले पाठ जर नाही झाले तर मी जेव्हा एक्झाम्पल सोडवतो तेव्हा तुमची लिंक लागत नाही, तुम्हाला कळतच नाही की सरांनी हा फॉर्म्युला डायरेक्टली आणला कुठून. आणि असं जर तुमच्या बाबत होत असेल तर थांबा, आधी फॉर्म्युले मागे लिहून दिलेले एका पेजवर लिहा आणि पाठ करा. ठीक आहे, चलो आता दुसरा फॉर्म्युला साइन ऑफ 2 थीटा नंतर पुढचा फॉर्म्युला घेऊ आपण कॉस ऑफ 2 थीटाचा. कॉस ऑफ 2 थीटाचा. तर कॉस ऑफ 2 थीटा हे जे एक्सप्रेशन आहे हे 4 पद्धतीने लिहिता येतं. त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्सप्रेशन बघा 2 टाइम कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. त्याच्या पुढचं बघा 1 मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थीटा. त्याच्या पुढचं बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर ज्याही वेळेला कॉस ऑफ 2 थीटा डबल अँगल फॉर्म्युला आहे कॉसचा, हा जेव्हा आपल्याला दिसेल या 4 पैकी मी कोणतंही एक्सप्रेशन वापरू शकतो. मग आता बघा मी त्याला तुम्हाला याचं प्रूफ देतो. बघा सगळ्यात अगोदर आपण जो पहिलं एक्सप्रेशन आहे ना, मी ते तुम्हाला करून दाखवतो की कशा पद्धतीने हे बनवू शकतं. बरं, तर त्याचा यूज करू शकतो आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्याचा वापर करा. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करा. हे बघा कॉस ऑफ 2 थीटा कॅन बी रिटन लाईक दिस, कॉस ऑफ थीटा प्लस कॉस ऑफ, म्हणजे बघा थीटा प्लस थीटा 2 थीटा ना, 2 थीटा थीटा प्लस थीटा. So let us assume it is A आणि this theta is B. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे cos of A plus B चा. So cos of A plus B can be written like this, cos A cos B बरोबर मायनस sin A sin B
कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मित्रांनो ए आणि बी दोघं थिटा आहे, पुट करा बरं इथं. कॉस थिटा मायनस साइन थिटा साइन थिटा साइन थिटा साइन थिटा, कारण ए आणि बी दोघंच्या दोघं इथं थिटाच आहेत. सो व्हॉट इज कॉस इंटू कॉस, सो इट इज इक्वल टू कॉस ऑफ स्क्वेअर मायनस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा. तर बघा हा कॉस ऑफ 2 थिटा जो आहे तर याला आपण कशा पद्धतीने लिहिलेला आहे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, हे जे की हे पहिलं एक्सप्रेशन आहे बरोबर. आता याच्यापासून आपण खालचे एक्सप्रेशन पण बनवू शकतो. कसं बघा, एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे अशी आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, याचं उत्तर असतं बरं 1. याचं उत्तर काय असतं 1. मग याच्यापासून मी कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती काढू शकतो बरं, व्हॉट इज द कॉस स्क्वेअर थिटा व्हॅल्यू, कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू किती असेल, तो कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू असते 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा हा 1 त्याला तिकडे पाठवा आणि ह्या कॉस स्क्वेअरच्या जागेवरती जर तुम्ही ही 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा पुट केलं तर बघा या कॉस स्क्वेअरच्या जागेवर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, तर बघा हे काय बनतं, हा 1 चा 1 मायनस मायनस, सो इट इज मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा. जे इथं बघू शकता तुम्ही 1 मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा. जर तुम्ही साइन स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, तर तुमचं पुन्हा हे एक्सप्रेशन इथं बनेल. समजते मी काय बोलतोय. तर हे जे काही एक्सप्रेशन मी तुम्हाला इथं लिहून देतोय मित्रांनो, हे खूप गरजेचे आहे. त्यांचं प्रूफ लपलंय कशामध्ये, कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यांमध्ये, पण आपल्याला त्याची रिक्वायरमेंट नाही. पण मिनिमम तुम्हाला कळावं की हे आलं कसं, त्यासाठी मी समजून सांगतोय. पण हे डेरिव्हेशन तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ठीक आहे. चला आता साइन कॉस झाल्या बरोबर, पुढचं घेतो मी टॅनचं. ओके. नंबर 3 tan ऑफ 2 थिटा, आणि tan ऑफ 2 थिटाला असं लिहितात 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा, 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे फॉर्म्युले आहेत या ठिकाणी साइन ऑफ 2 थिटा, कॉस ऑफ 2 थिटा आणि tan ऑफ 2 थिटा, या फॉर्म्युलांना डबल अँगल फॉर्म्युले असं म्हणतात. These formulas are known as double angle formulae. डबल अँगल फॉर्म्युले. का डबल अँगल फॉर्म्युले म्हणायचे यांना, बिकॉज या ठिकाणी हे फंक्शन कुणाचं आहे, 2 थिटाचं, साइन ऑफ 2 थिटा, कॉस ऑफ 2 थिटा, टॅन ऑफ 2 थिटा. सो यांना आपण इथं डबल अँगल फॉर्म्युला असं म्हणतो. आता याच्यानंतर जाऊया ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ फंक्शन ऑफ 3 थिटा, म्हणजे ट्रिपल अँगल फॉर्म्युले. आता ट्रिपल अँगल फॉर्म्युलेचे पुन्हा मी तुम्हाला इथं फॉर्म्युले समजून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा नंबर 1 साइन ऑफ 3 थिटा, साइन ऑफ 3 थिटा. तर बघा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला असा आहे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. पुन्हा हा फॉर्म्युला सुद्धा कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यापासूनच बनतो. सो देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ द प्रूफ. त्यामुळे हे आहे तसंच लिहून घ्या. साइन ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला काय, 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. पुढचा cos of 2 theta, cos of 3 theta, so it is 4 cos cube theta minus 3 cos theta. पुढे नंबर 3 tan of 3 theta, it is equal to 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर हे 3 फॉर्म्युले ह्या ठिकाणी जे आहेत यांना म्हणतात ट्रिपल अँगल फॉर्म्युले. यांना काय बरं म्हणतात, these formulae are known as triple angle formula.
यांना काय म्हणतात या ठिकाणी ट्रिपल अँगल फॉर्म्युले, बरोबर. ट्रिपल अँगल फॉर्म्युले. जर फंक्शन ऑफ 3 थीटा असेल तर ट्रिपल अँगल, फंक्शन ऑफ 2 थीटा असेल तर डबल अँगल. तर हे तिघं फॉर्म्युले तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आता यांचा यूज कसा करतात प्रश्न सोडवण्यासाठी ते आपण सेपरेटली पीवायक्यू जेव्हा सोडवतो, प्रिव्हियस इयर एक्झाम्पल जेव्हा सोडवतो तेव्हा तर शिकायला मिळतीलच. बट आता आपली रिक्वायरमेंट काय की हे सगळे फॉर्म्युला आपल्या नोटबुकमध्ये असणं गरजेचं आहे आणि पाठ असणं सुद्धा गरजेचं आहे. मग जसं मी तुम्हाला मागे डबल अँगल आणि ट्रिपल अँगल शिकवले का नाही, आता त्याच पद्धतीने आपण काय करूया, हाफ अँगल साठी फॉर्म्युला लिहूया. हाफ अँगल साठी फॉर्म्युले ते कसे बरं असतात हाफ अँगल साठी, किंवा बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ हाफ अँगल्स किंवा त्याला म्हणतात सब मल्टिपल अँगल्स. तर मुळात हे फॉर्म्युले कसे आहेत माहिती का, 2 थीटा पासून बनलेली फॉर्म्युले. बघा कशी, सगळ्यात अगोदर बघा मी एक फॉर्म्युला इकडे लिहितो. नंबर 1 साइन ऑफ थीटा इट इज इक्वल टू साइन थीटा. मग आता बघा मित्रांनो, याच्या अगोदर मी तुम्हाला डबल अँगल फॉर्म्युला कसा लिहून दिलाय. डबल अँगल फॉर्म्युला साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा, बरोबर का रे. बरोबर. जेव्हा या ठिकाणी जेव्हा 2 थीटा असतो तर या ठिकाणी अँगल जो आहे तो कसा झालेला असतो, हाफ थीटा. मग तसंच जर इथं थीटा असेल तर या थीटाचा हाफ किती असेल, थीटा बाय टू. हे एक्सप्रेशन असं असणार 2 टाइम साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. बघा याचं जे काही एक्सप्रेशन आहे तर याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व कोण झाला, थीटा बाय टू. सो दिस रेशो आर नोन ॲज अ सब मल्टिपल अँगल रेशो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ सब मल्टिपल अँगल. बघा याच्या थीटा बाय टू इन्व्हॉल्व झाला. तसंच पुढे साइन ऑफ 2 थीटाला आपण असंही लिहू शकतो 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. जेव्हा इकडे 2 थीटा असतो तर त्याच्या जे काही फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये थीटा असतो, तिथं 1 थीटा असल्यामुळे इकडे काय येणार बघा आता 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. नंबर 2 कॉस ऑफ थीटा. मग आता कॉस ऑफ थीटाचे जे 4 फॉर्म्युले आहेत तर त्यांच्यासाठीचे एक्सप्रेशन बघू. बघा कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 हे बघा मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2, कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. पुढचा फॉर्म्युला 2 टाइम कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस ऑफ 1 मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थीटा बाय 2. तिसरा. पुढे चौथा फॉर्म्युला बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. तर असे 4 फॉर्म्युले ज्यांच्यामध्ये या ठिकाणी थीटा बाय 2 अँगल इन्व्हॉल्व आहे नोन ॲज अ सब मल्टिपल अँगल. आणि असाच तिसरा अँगल आपला तिसरा फॉर्म्युला टॅन ऑफ थीटा, बरोबर. तर याचा काय येणार माझा टॅन ऑफ थीटा 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. ओके 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. इथं प्लस या ठिकाणी आहे मायनस. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण बघितले डबल अँगल फॉर्म्युले, हे आहेत डबल अँगल फॉर्म्युले, त्याच्यानंतर हे आहेत आपले ट्रिपल अँगल फॉर्म्युले, आणि ह्या फॉर्म्युलांना तुम्ही या ठिकाणी म्हणू शकतात सब मल्टिपल अँगल फॉर्म्युले. ओके. तर हे सगळे काही तुमच्या नोटबुकमध्ये ठेवा. आता यांना आपण यूज करणार आहोत आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे. पुढे जेव्हा एक्झाम्पल सुरुवात होतील तर यांना कशा पद्धतीने वापरायचं हे मी तुम्हाला नक्कीच शिकवेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.